सख्यांनो, माझ्या आशाची शिदोरी या प्रोग्राममध्ये मी तुमचं स्वागत करते. आणि आज गुरुपौर्णिमा, उपवासाचा खूप शुभ दिवस आहे. त्यामुळे सगळ्यांचे बहुतेक उपवास असतात. तर मी तुम्हाला रताळ्याची खीर आणि साबुदाणा खिचडी असे 2 उपवासाचे पदार्थ दाखवते. चला आता सुरू करूया. प्रथम आपण रताळ्याची खीर करूया. त्यासाठी रताळी स्वच्छ धुवून ती कुकरमध्ये चांगली उकडून घ्यायची. मी ही उकडून घेतलेली आहे. नंतर एका पातेलीमध्ये थोडंसं पाणी टाका. त्यामध्ये गूळ विरघळवून घ्या. अशा प्रकारे गूळ टाकला की त्यामध्ये थोडंसं तूप टाका. थोडंसं घरचं तूप टाका. आणि ही रताळी अशा प्रकारे सोलून घ्यायची. सॉफ्ट ती शिजवून घ्यायला लागतात. गॅसची फ्लेम कमी करा आणि गुळाचा थोडासा कच्चेपणा घालवण्यासाठी थोडंसं तूप टाकून तो उकळून घ्या. ही रताळी अशा प्रकारे आपण सोलून घेऊया. ही उपवासासाठी एक पौष्टिक म्हणून पण बरी आणि अशी ही रताळी आपण सोलून घेतली. आता ती आपण स्मॅश करून घेऊया. छोट्याशा वजनदार ह्याने अशी स्मॅश करून घ्यायची थोडी बऱ्यापैकी. आणि मैत्रिणींनो, ही रताळी शिजवतानाच त्यामध्ये 2 चिमटीभर अर्धा टीस्पून मीठ टाकायचं, म्हणजे थोडी चव बरी येते. अशी थोडीशी स्मॅश करून घ्यायची. थोडेसे रताळ्याचे कण मिक्सरमध्ये वगैरे घातले तर खूप बारीक होते. त्यामुळे रताळ्याचे थोडे थोडे पार्ट दाताखाली आले की थोडं छान वाटतं खाण्याला. अशा प्रकारे हे स्मॅश झालेलं आहे. आत्ता आपण ह्या तूप आणि गुळाच्या रसामध्ये टाकूया. परतून घेतली तरी पण चालतात, पण कडक होतात. मग थोडंसं पाणी टाकायचं विसळून आणि हलवून घ्यायची. ही आपली झाली रताळ्याची खीर. त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर, जायफळ पावडर, गूळ असल्यामुळे जायफळ पावडर टाकायची थोडीशी. अर्धा चमचा छोटा. मीठ तर आपण हे करतानाच टाकलेलं आहे, शिजतानाच टाकलेलं आहे. हा आपला एक उपवासाचा एक फराळ झाला. आता आपण एका गॅसवर हे थोडंसं एकजीव होऊ देऊया.
मग नंतर सर्व करायचं. तोपर्यंत आपण साबुदाणा खिचडी बनवूया. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तूप टाका. तुपावरच करायची म्हणजे कशी सॉफ्ट होते. आणि आपण 2 मिरच्यांचे मोठे तुकडे घालूया आणि मिरचीची भरड घालूया. थोडीशी मिरचीची भरड पण घालूया. आणि जिरे, थोडंसं जिरं टाकायचं. आपली रताळ्याची खीर पण झालेली आहे एका बाजूला. त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर थोडीशी टाकलेली आहे. आता ती आपण थोडीशी थंड झाली की मग दुधाबरोबर सर्व करायची. आता मी खिरीचा गॅस बंद करते आणि आता आपण साबुदाणा खिचडी बघूया. ऑलमोस्ट ती झालेली आहे खिचडी. ही खिचडी अशी केली तर एकदम मोकळी होते आणि चिकट होत नाही. आता त्यानंतर याच्यामध्ये उकडलेले बटाटे, बटाट्याची कापं अशी आपण उकडून घेतलेली आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यात. ती पण टाकायची थोडीशी शिजल्यावर. नंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं 2 चमचे, 2 चमचे 3 चमचे तुम्हाला जसं आवडेल त्या प्रमाणामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं. आपली खिचडी आता तयार आहे. बघा किती मोकळी मोकळी होते. हे वरचे जिन्नस नंतर टाकायचे. बटाटा, शेंगदाण्याचं कूट, सुरुवातीला आपण ती फक्त ह्याच्यावर करून घ्यायची. तशी पण तुम्हाला कडक वाटली तर थोडंसं 1 टीस्पून दूध शिंपडायचं. ही एक टिप सांगते तुम्हाला. 1च टीस्पून दूध शिंपडायचं. खूप छान होते, एकदम मोकळी मोकळी. आता आपण हिला आणखी 2-4 मिनिट ठेवूया गॅसवर, जिन्नस मिक्स होईपर्यंत. अशी ही साबुदाण्याची खिचडी एकदम छान आणि मोकळी होते. ये डालने सगळ्यांना यामध्ये कोणाला जर आवडत असेल उपवासाला कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता. थोडीशी टाकायची. कढीपत्ता तर चालतो उपवासाला,
कोथिंबीर पण चालते, अशीही टाकू शकतो. बघा किती मोकळी मोकळी झाली खिचडी. अशा पद्धतीने केली की मग एकदम मोकळी होते आणि छान होते. तर सगळ्यांना आपली खिचडी उपवासाची आणि रताळ्याचं हे रताळ्याची खीर ते पण तयार आहे. ते मी तुम्हाला सर्व करून दाखवते. अशा प्रकारे आपली खीर सगळ्यांना अशा प्रकारे आपली खीर आणि साबुदाणा खिचडी तयार आहे उपवासासाठी. बघा, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, एन्जॉय करा. धन्यवाद.